गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर प्राध्यापक लक्ष्मण आके सर आपल्या सोबत आहेत। सर, काल गेवराईमध्ये राडा झाला आणि त्यानंतर गेवराई पोलीस ठाण्यात तुमच्यासह 14 जणांवरती गुन्हा दाखल झाले आहे, त्यामध्ये तुम्ही 1 नंबरचे आरोपी आहात। हे बघा, गेल्या 2 वर्षामध्ये संविधान सांगणारा, उपोषण करणारा, महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे। पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची जी तत्परता दाखवली तीच जर मनोज जरांगेवर ही तत्परता दाखवली असती तर महाराष्ट्रामध्ये सामाजिक दरी निर्माण झाली नसती। विजयसिंह पंडित पुन्हा असं म्हणालेत की जरांगेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे आणि जरांगे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा। पहिला तू गेवराई विधानसभेचा राजीनामा दे, कारण तू एखाद्या समाजाबद्दल, प्रवर्गाबद्दल दुजाभाव बाळगणार नसल्याची विधिसभेची शपथ घेतलेली आहे। तुला काय जरांगेचं आंदोलन करायचं आहे, त्याच्या स्टेअरिंग गेअरवर बसायचं आहे, बस तू पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा दे, सत्तेमधून बाहेर पड। पहिल्यांदा तुझ्या नेत्याला सांग, अजितदादा आम्हाला सत्तेतनं बाहेर पडायचं आहे, आणि मग तुला काय आंदोलन उभं करायचं ते कर। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू असा थेट इशारा बबनराव तायवाडे। तुम्ही तायवाडे साहेब माझे गुरु आहात, ओबीसीच्या प्रश्नावर वर्षानुवर्षे लढत आलेले आहात। फक्त बोलून चालणार नाही, तर हे आंदोलन लढण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे। तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आमच्यासारख्या पोरांना मार्गदर्शन केलं पाहिजे। जरांगेंनी निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केलेला आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतात, त्यामुळे गरीब मराठ्यांना तुम्ही मूर्ख बनवू नका। या मताशी मी सहमत आहे। जरांगेंचं हे आंदोलन फक्त श्रीमंत मराठ्यांच्या खंडणीवर, पैशावर, त्यांना निवडून देण्यासाठीच चालवलेलं आहे। लोकसभेला त्यांनी वार लावून बैठका घेतलेल्या आहेत, ओबीसीच्या माणसांना पराभूत केलेलं आहे। त्याला कुठल्या पक्षाचंही देणं घेणं नव्हतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरुड समाजाचा खासदार वर्षानुवर्षे निवडून येणारा, तो महाविकास आघाडीचा असतानासुद्धा एक ओबीसी आहे किंवा शोषित वंचित आहे म्हणून त्याचा पराभव करण्याचं काम यांनीच केलं आहे ना। परभणीला असेल, बीडला असेल, सगळीकडे या माणसानं जातीयवादी विखारी प्रचार केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही विधानसभेला उधळलेले आहेत। त्यामुळे हा राजकीय अजेंड्यावरच काम करत होता आणि करत राहील। उद्या आंतरवाली सराटीमधून मराठा समाज बांधवांसह ते मुंबईकडे कूच करणार आहेत, काय तुमची भूमिका असणार? हे बघा, सणासुदीचा काळ आहे। सणासुदीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे। वेळ पडली जर हे चिथावणी देत असतील आणि जर आमच्या कुठल्या बांधवांना, ओबीसी बांधवांना कुठं टार्गेट करायचा आणि प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार आणि आम्ही सुद्धा आमची भूमिका जाहीर करणार आहोत। गणेश उत्सव आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करा। गणेश उत्सवात कोणताही खोडा यायला नको। छत्रपती शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा आणला तेव्हा निपात करायचे असं देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटलांना अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया देत नाही, पण आंदोलक म्हणून माझं एक म्हणणं आहे की जरांगे नावाच्या बेकायदा कृत्य करणाऱ्या, महाराष्ट्र अराजकतेकडे घेऊन जाणाऱ्या माणसाला पहिल्यांदा मला जशी नोटीस पाठवली, माझ्यावर जसा गुन्हा दाखल करण्याची तत्परता तुम्ही दाखवली तशी तत्परता या जरांगेवर दाखवा। का तिथं पण आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला लगेच पोलीस प्रशासन उचलणार आणि जरांगे तुम्हाला धमक्या देतो, शिव्या देतो म्हणून त्याला तुम्ही हातपाया पडणार, त्याला रेड कार्पेट घालणार, त्याला समिती नेमणार, असा सामाजिक दुजाभाव बाळगू नका मुख्यमंत्री महोदय। विजयसिंह पंडित यांना काय इशारा? विजयसिंह पंडितांनी पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, कारण विधिसभेची शपथ आहे की तुम्ही एखाद्या समाजाबद्दल, प्रवर्गाबद्दल अपपार भाव बाळगणार नाही अशी। आणि मग जर त्या शपथेचा भंग होत असेल, तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरं जावा या प्रश्नावर, आणि मग जरांगेला पाठिंबा द्या, आंदोलन उभं करा, दौरे काढा। तुम्ही गोदा नदीचं पात्र वाळू उपसण्याशिवाय तुम्ही केलं काय? आणि काय सोशल जस्टिस असतो? पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये आमदारकी घेऊन तुम्ही बसला, आमच्या पिढ्यांचं शोषण केलं, आम्ही मतं द्यायला तुम्हाला जन्म घेतला। अरे हे बंड आहे व्यवस्थेच्या विरोधामधलं। काय तुमचं? राजापूर्वी कुठल्या पंडिताच्या आणि कुठल्या सरदार वतनदाराच्या पोटी जन्माला यायचा, आता मतपेटीतनं जन्माला येतो। बाबासाहेबांच्या लोकशाहीचं तत्त्व जर आमच्या माणसांना कळलं असतं, अरे तुझी काय लायकी आहे रे आमदार व्हायची वारंवार? तुम्हाला काय वेगळं काय तुमचं काय वेगळं आहे का? काय माहिती आहे तुम्हाला सोशल जस्टिस? काय माहिती आहे तुम्हाला संविधानाचं तत्त्व? या प्रश्नावर बोला। पर्सनल गोष्टीवर बोलताय, गुंडागर्दी करताय, दादागिरी करताय। कायद्याचं राज्य आहे आणि सत्तेमध्ये बसलाय, लाज वाटली पाहिजे।
अशा पद्धतीची वक्तव्य करायला? आरक्षण द्या, तिन्ही मागण्या मान्य करा, ते गॅझेट आहे ते सुद्धा लागू करा, अन्यथा सरकार उलथवेन अशी धमकी जी आहे ती जरांगे पाटलांनी. कायदा सुव्यवस्था बघून घेईल आणि आमच्या जर कोणी केसाला धक्का लावणार असेल तर आम्ही सुद्धा काय मग मेलेल्या आईचं दूध नाही पिलेलो. जरांगे आता मुंबईला जात आहेत, त्याला तुमचं काही रिॲक्शन म्हणून असणार आहे? रिॲक्शन म्हणून आम्ही ठरवू. प्रवीण दरेकरांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधी विना संस्काराची भाषा करत नाही. मी जर जरांगे पाटलांना सुपारीखोर, चिंधीचोर म्हटलो तर चालेल का? काय अहो, हे अगोदरच काय गोष्टी, हे कोण काय बोलते मला याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. पण आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि मनोज जरांगे म्हणतोय तसं जर झालं असेल तर आज रोजी माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, आता तुमचा सरपंच होणे नाही, आता तुमचा पंचायती मेंबर होणे नाही, नगरसेवक होणे नाही, आमची माती सावडायला या तुम्ही. खूप उद्वेगाने बोलतोय. 56,000 लोकल बॉडीजमधले सदस्य असतात. आत्तापर्यंत 4 इलेक्शन झालेले आहेत. मंडल आयोग इम्प्लिमेंट झाल्यापासून 4 ते 5 इलेक्शन. याचा संख्या 2-2.5 लाख होते. म्हणजे 2-2.5 लाख नगरसेवक, पंचायती सदस्य, झडपी सदस्य, महापौर लोक आहे. तुम्हाला ओबीसी आरक्षणामुळे ती संधी मिळाली होते. आमची माती लोटायला या तुम्ही, मग आंदोलनात उतरा तुम्ही. तुम्ही रस्त्यावर उतरणार? निश्चित रस्त्यावरच आहे ना. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके. आम्ही सुद्धा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू, त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि विजयसिंह पंडित यांनी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊन जरांगे यांना पाठिंबा द्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, वडीगोद्री. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.